मला सेवक बनवलं, आम्हाला कुठं ठिकाण लागलं नाही, आम्हाला कोणाचा साथ मिळाला नाही, म्हणून एका परमेश्वराच्या चरणी आपण आलो. ज्यावेळेस आम्ही उदबत्ती लावली त्यावेळेस आमच्या समोर कोणीच नव्हतं. माझ्या समोर तर एवढा मोठा गोकुळ आहे, पण तुम्ही ज्या दिवशी उदबत्ती लावली त्या ठिकाणी कोण होता? बाबा होता, बाबाची फोटो होती, काय होत? मग ऐकणारा कोण? आमचं दुःख दूर करणारा कोण? तो दिसत नाही. आता आम्ही शाळेला झालो, आता आम्ही शाळेला झालो, पण त्यावेळेसही तुम्ही होते, आजही तुम्ही या. मग तेव्हा शहाणपण काऊन नाही दाखवलं? बाबांनी खरी ओळख दाखवली. बाबा त्यागी होते, बाबाला लोभ नव्हता, बाबा लालच मध्ये फसले नाही. बाबांनी स्वतःवरून जगाला पाहा. बाबाकडे शैतान घातला, आज आपल्या मंडळामध्ये चोर घातला. आज शैतान एवढे निघाले, पण एक रावण आपल्या घरात घातलेला. याला तुम्हाला काढायचे आहे, एकटा काही करू शकत नाही. आज ती वेळ आली आहे, परंतु ऐकतो पण करत नाही, डोळ्यांनी पाहतो पण बोलत नाही. का बोलत नाही? आम्ही कोणाला डुबवत नाही, आम्ही कोणाला फसवत नाही, बाबांनी कोणाला लुबाडलं नाही. बाबांनी सत्य परिस्थिती आपल्या समोर ठेवली, परंतु बाबाला फक्त बाबाने आम्हाला शब्द दिला आणि बाबा म्हणे मी एकटा काही करू शकत, म्हणून मार्गदर्शक बनवलं. मार्गदर्शक निष्काम सेवा करतो, आलेल्या लोकांना वेळ देतो. मार्गदर्शकाची फजिती कशी होते माहिती आहे तुम्हाला? सगळं काम सोडून त्या सेवकासाठी घ्यावं लागतं. मग त्याची किंमत कोणची कोण? पण आम्ही समजत नाही. माझ्या हा जवळचा माणूस आहे, हा माझ्या जवळचा माणूस आहे, त्याला घेऊन बसतो, पण त्याचे कर्म कसे आहेत, तो कसा माणूस आहे त्याचा त्याग करत नाही. त्यामुळे बाई आहे, त्यामुळे विचार आहे, त्या बाईचे विचार चांगले नाही, अशा बाईचे विचार करणे जरुरी. हे आम्हाला कुठं बसायचं? आम्हाला काय समजून घ्यायचे आहे? जर आम्ही एकमेकाच्या आहारी गेलो, जर खोट्याच्या आहारी गेलो तर भगवान नाराज होईल, आणि भगवान नाराज झाला तर दुःख निर्माण होईल. बाबाने आम्हाला दुःखातून मुक्त केलं, अंधातून प्रकाशात आणलं, तरी आम्ही जागलो नाही. माझी परीक्षा जो जवळ बसते तोच घेते. मला बाबांनी खूप दिलेला आहे, तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे तांबसवाडीमध्ये पहिला दौरा झाला. आता शिलेवाड्याला पहिलाच वेळ आहे. तांबसवाडीला पहिला दौरा होता, आणि माझ्या जवळचा माणूस काय म्हणतो, नगरधनला साक्षगण होतो. तो मला काय म्हणतो, भाऊ म्हणे आपण जाऊ म्हणे. मला कार्यक्रमात जायचं, एक लक्ष एक चित्त. ज्याच्या लक्ष जिकडे आहे तो पण तिथपर्यंत पोहोचतो. ज्याचं लक्ष नाही तो दर्द ठोकरला. कारण इतकी पूजा बंद केली, एकच भगवान मानलं. मग अनेकामध्ये शक्ती आहे की एकामध्ये शक्ती आहे?
शंकर घेऊन ये. एवढे देव विसर्जन केलं, पण आम्हाला कोणी विचारलं का? तुम्हाला का विसर्जन केलं? एखाद्या माणसाला जर विहिरीत टाकलं किंवा नदीत टाकलं तर लोक जमा होतील, पण इतके देवाचे विसर्जन केलं. मी माझ्या घरचे देवाचे विसर्जन केलं. माझ्या वडिलांनी माझ्या विरोध केला. मला वाटत होतं मी एकुलता एक मुलगा आहे, आज नाही उद्या तुला समजेल, आणि म्हणून मी स्वतःच्या हाताने माझ्या आईचे देव गांधी सागर मध्ये विसर्जन केले. कोणी ओरडले नाही, कोणी स्वप्नात आले नाही, पण माणूस विचारतो. हा सर्व आम्ही शिकलो. याचा अर्थ हे नाही आहे. फक्त आम्हाला एवढंच करायचं आहे. माझ्या बाबांनी मला काय शिकवलं? रोज आम्ही म्हणतो, सकाळी विनंती म्हणतो, सायंकाळी प्रार्थना म्हणतो, पण तसे आम्ही वागतो का? फक्त आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही असं करा. मी कसंही केलं तरी चालते, कारण की मी मागत असते. काय मी संचालक आहे, मी अध्यक्ष आहे, मी जे म्हणेन ते होईल. काही लाखो लोकांचे मन दुखलेलं आहे, कोणी बोलून दाखवत नाही. काही गंगा नाहीये, तरबूज नाहीये चिरून दाखवत. त्याची आत्मा म्हणते, त्याची आत्मा काय म्हणते? बाबांनी आम्हाला काय शिकवलं? आज आम्ही कुठं होतो? आम्हाला याचा त्याग करायचा आहे. मला बाबा पाहिजे, मला व्यक्ती नाही पाहिजे. आपली शक्ती पूजा आहे, व्यक्ती पूजा नाही. आणि तो व्यक्ती जेव्हा वेळ झाली तेव्हा काय म्हणते? मला म्हणते भाऊ जेवण करून घ्या. साक्षगण होतं, साक्षगण झालं, जेवण करून घ्या. म्हणजे जेवण करत नाही. तू बोलला माझ्यासोबत येतो, म्हटलं तू येऊन राहिला का? आता रिश्तेदारी आहे, मग रिश्तेदार मोठा की भगवान मोठा? आमच्या दुसऱ्या साहेबांनी सांगितलं, जेव्हा समय येते तेव्हा कोणी नाही येत. बाबाचे गंगत होते, बाबाचे रिश्तेदार होते, पण जेव्हा बाबावर आपत्ती होती कोणी आले नाही. तुमच्यावर आपत्ती होती, कोण धावले? मग धावलं कोण? आज ते आम्हाला शिकायचं. माझ्या बाबा जिकडे आहेत तिकडे आम्ही जाऊ, अन्यथा आम्ही जाणार नाही. हा पदाधिकारी आहे, हा काही भगवान नाही. मंडळ म्हणजे कोण? आता भाषा बदलली आहे. तो स्वतःला बाबा समजत होता. मीच मंडळ, माझ्याचे आदेश. म्हणजे तू होते कोण? तू आज आहे, उद्या नाही. फक्त तुला निवडून द्यायच्या करता दिला आहे. एवढी मोठी संस्था आहे, याला सांभाळण्याकरता, याचे हिशोब पाहण्याकरता दिलाय. पण तो तर आमच्या डोक्यावर भस्मासारखा बसून गेला. तो 52 पत्त्याचा खेळ खेळून आला. ओळखायला लक्ष देऊन 52 पत्त्याचा खेळ खेळून आला आणि लोकांना आधारात निवडून आला. कशाकरता? स्वतःच्या स्वार्थासाठी. आता मी निवडून आलो पाहिजे. जर आज कुणाने निवडून आलं तर तुम्ही कुठं राहणे माहित, तुमचं काय होय हे माहित नाही. आज आम्हाला शिकायचं. ज्याला पलटवून द्यायचं आहे त्याची जागा त्याला दाखवायची आहे, आणि ते तुम्ही दाखवतो. इकडे बोलतोय, इथं काही ना काही असं नाही, कोणाच्या मोबाईल मध्ये चालू आहे. इथं होऊन राहिला त्याला खबर चालली जाते. कोणाला? अध्यक्ष बादशाह. बादशाह खान. बादशाह कोणी बनवलं? कोणी बनवलं बादशाह? तुम्ही बनवलं. मग बादशाहच्यावर कोण आहे? एकटा आहे. हे एकटा जर आली तर बादशाह काही करू शकत नाही. मग तुम्हाला तो गुलाम बनवून आला.
मार्गदर्शकाला गुलाम बनून राहिला, कार्यकर्त्याला तो फरेरी करून राहिला. आणि म्हणून कार्यकर्ते काही मार्गदर्शक त्याच्या मागे धावून राहिले. अरे भगवंतानी बुद्धी दिली आहे, भगवंतानी बुद्धी दिली, पद मोठं नाही आहे. पद गेलं ते चालेल, पण सत नाही गेलं बा. हे सत गेलं तर आमचं सगळं काही गेलं. आणि त्या दिवशी तो म्हणे भाऊ म्हणे आता माझे काही येणं होत नाही. काय म्हणते, त्याच्या भरोश्यावर मी आलो आणि तो म्हणते आता येत नाही. मग मी काय करू आता? मला विचार आला, नगरजन कुठं आणि तामसवाडी कुठं? माझ्या भगवान, माझ्या इमान होता, माझ्या लक्ष होता, माझ्या बाबाचे कार्य आहे, मला तिथं जायचं आहे. तिथून निघालो, त्याला सोडलं. ते डॉक्टर साहेब, त्याची पत्नी आली, साहेबांनी जेवण करून टाकलं. जेवण मोठा नाही आहे, माझ्या भगवान मोठा. माझ्या भगवान मला मिळालं, माझं पोट भरलं, मला जेवण्याची पर्वा नाही. आणि काय मिळालं? तिथून निघालो, आठववर रामटेकला आलो. रामटेकला बस लागली होती पारशिवनी, पारशिवनीला बस लागली होती तामसवाडीच्या बेटाडो. त्या ठिकाणी सर्व परमात्मालाच बसलो. कुठं आलं? तामसवाडीला आलो. मी मला आता काही कार्यक्रम मला मिळत नाही, कारण की वेळ झाला. त्या पांठ्याला विचारलं, म्हणजे कार्यक्रम आटोपला होता? नाही म्हणजे कार्यक्रम आटोपला नाही, आताच बाबा आले. थोडं समाधान वाटलं. मी ज्याच्या नावावर आलो आहोत आणि तो आज आधी आलेला आहे, मला समाधान वाटलं. आणि मग तिथं गेलो. त्या ठिकाणी 2 टेबल होते. पहिलेचे जे तकत पोस होते, 2 तकत पोस होते. काकडेकर साहेब माईकवर बोलत होते आणि मी बाबाला नमस्कार घेतलं आणि खालचं बसण्यासाठी हात टेकला. तर बाबा काय म्हणतात? काकडेकरांनी म्हणजे सोनकुसरेला बोलले. आता ज्यांनी पाहिलेला आहे त्याला माहित आहे. काकडेकर साहेब बसले आणि मी माईकवर उभा झालो. मी घाबरून गेलो. एवढ्या दुरून मी घाई गर्दीनं आलो, धावत आलो आणि मला बसाची वेळ मिळाली नाही. आणि मी डायरेक्ट माईकवर बसलो. माईकवर बसलो म्हणजे माईकवर बसलो नाही होता, माईकवर उभा झालो आणि मी बोललो. बाबाच्या कृपेने आता माझ्या बोलणं झालं. आता मी कुठं बसणार आहे? सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते, मंडळाचे, बँकेचे सगळे अधिकारी होते. बोलणं झाल्यानंतर मी खालचा हात टेकलं, खालचा बसून राहिलो. बाबा काय म्हणतात? जगन्नाथजी म्हणे त्याच तकत पोचवर बस. एक तकत खाली हो. का बसवलं मला त्या ठिकाणी? एवढे अधिकारी होते, त्यांना बसवलं नाही, अध्यक्षाला बसवलं नाही, डायरेक्टरला बसवलं नाही, आणि मला का बसवलं? माझ्या डोळ्यात पाणी आलं. बाबा आज तुम्ही मला माझी परीक्षा घेतली, पण मी तुमच्यासारखं नाही म्हणू शकत. दुःख वाटलं की एवढी मोठी पदवी, एवढे अधिकारी लोक राहून त्या ठिकाणी बसले नाही. माझ्या डोळ्यात पाणी आला. बाबा ही माझी परीक्षा आहे. पण बाबा मी वचन दिलेलं आहे की मी बाबाच्या शब्दाचं जीवनात पालन करीन. आणि त्या ठिकाणी एवढा आनंद वाटला, एवढं सागर वाटलं
मी बाबा बनलो का? बाबा बनू शकत नाही. आणि बाबा बनलो असतो तर मी कुठं राहिलो होतो माहिती. नंबर होता माझ्या, पण बाबा अंतर्यामी. जर सोनकुसरे या ठिकाणी बसलात, याच्या प्रपंचाचे काय होईल? कारण की निष्काम ठेवाय. मी घरी एकटा करणार होतो, पण बाबाने मला खूप फिरवलं. बाबासोबत खूप फिरलो, हात्यार बंडीनं फिरलो, पायी फिरलो, गाडीनं फिरलो, बसनं फिरलो, पण बाबाला काही इजा झाली नाही. या मार्गात काही लोक म्हणतात या मार्गावर काटा गळत नाही. कसं गळण काटा? आणि काट्यावर पाय दिलं तर काटा गळण नाही का? तुम्ही शब्दाचं पालन केलं नाही तर सुख मिळेल का? आणि भगवान नाराज झाला तर तुमचे काय? तो तामसवाडीचा कार्य पूर्ण झाला आणि ते फोटो काढली आहे. आम्हालाही माहित नव्हतं. पांडुरंग मार्गदर्शक आहे, पांडुरंगजी हावरे यांच्याकडे आम्ही फोटो काढले. त्यावेळी फोटो काढायचे हे नाही होतं. त्यांनी कशी काढली फोटो माहित नाही. आणि दुसरी गोष्ट, 5 पांडव होते. या ठिकाणी 5 पांडव आहे. 5 पांडव होते, सत्यवादी होते. आणि दुर्योधन दुराचारी होता. आज आपली तेच लढत आहे, सत्य आणि असत्य. सत्य काय आहे, असत्य काय आहे, हे तुम्हाला आज समजून घ्या. एका महात्माला, एक कीर्तनकार आला, तो माळकरी होता, त्याच्या गळ्यात माळ होती. बाबा गळे आला. बाबाला काय म्हणते तो? बाबा तुम्ही माझी माळ काढायला लावता, पण या माळेचे अर्थ तुम्हाला समजत नाही म्हणे. काय म्हणते तो? बाबाने म्हणते किती हुशार असला पाहिजे. अरे कीर्तन करून राहिला की किरकिर करून राहिला? अरे तुला समजत नाही. कीर्तन करते कोणाचं सांगते? तू आपलं सांगते का? रामानं असं केलं, कृष्णाने तसं केलं, शंकराजीने तसं केलं. तुझं दुसऱ्याच सांगते. आणि या मार्गामध्ये आत्मा प्रचिती सांगतो, आप भीती सांगतो. बापानं काय केलं हे आम्ही सांगत नाही. स्वतः आम्ही कसे होतो, कसे झालो आणि आज कसे आहोत. बाबा काय म्हणते त्याला? ठीक आहे म्हणजे तुम्ही समजून द्या. तो काय म्हणते? बाबा म्हणे ऐका तुम्ही, म्हणजे तुम्ही सांगा. कृष्ण आणि अर्जुन हे दोनही एका ठिकाणी मंदिरात राहिले. सकाळ दिवस निघाला. अर्जुन बाहेर जाण्याकरता निघाला. कृष्ण काय म्हणते? अरे अर्जुना, तू बाहेर जाऊन राहिला, पण तुझ्या गळ्यात जे माळ आहे ते तू मला देऊन टाक. तुझ्या गळ्यात जे माळ आहे तू मला देऊन दे आणि मग दे. तू म्हणते, अर्जुन म्हणते कृष्णा तू माझ्या जीव घेऊन टाक, पण माळ मागू नको म्हणे. कारण की तो समजलाच नाही. या मार्गावर यासाठी कसं वाटते? सगळी पूजा बंद करावं लागेल तेव्हा तुम्ही मार्गावर येऊ शकता. सगळे धागे दोरे तोडू शकता, तरच मार्ग मिळेल. म्हणून कृष्णाने त्याला समजावलं, पण समजला का? नाही.
मग 5 पांडवांमध्ये अर्जुनालाच का कृष्णाने जवळ घेतलं? बाबा 5 भाऊ होते, बाबालाच का भगवंताने जवळ घेतलं? नाही, सत्य इतिहास आहे. जो आवडतो सर्वांना तो आवडतो देव. जो सर्वांना आवडते तो देवाला आवडते. आणि त्याच्या शब्दामध्ये खूप गोडपणा आहे. भगवान असा गोड आहे, भगवंताचं नाव घेतलं मनाला समाधान मिळते. आणि म्हणून तात्पुरती उद्बत्ती लावतो, 2 मिनिट त्या ठिकाणी भगवंताला विनंती करतो आणि म्हणून आपल्याला समाधान मिळते. ठीक आहे म्हणजे डोकं देऊ. गेला आणि तो आला, अर्जुन आला, कृष्ण निघाला. अर्जुन काय म्हणतो? कृष्ण म्हणे तुला मजेदार गोष्टी सांगतो, तुला मला ऐकायचे नाही, म्हणे मला लवकर द्यायचे. तुला ऐकलं का? नाही. मग मी कहून ऐकू? आणि कृष्ण तिथं अर्जुनासोबत काय झालं? बाबाचे शब्द जर तोडलं त्याचा परिणाम काय होतो? बाबाच्या नियमाचं पालन केलं नाही त्याचा परिणाम काय होतो हे आपल्याला समजून घ्यायचं. मजेदार गोष्ट म्हणजे अर्जुनाची कोणती होती की त्या ठिकाणी याचे कार्यक्रम आटोपला अर्जुनाचे आणि कपडे सवारू लागला आणि एक सिंह आला आणि सिंहाच्या आणि त्या अर्जुनाच्या खूप युद्ध झाले. युद्ध करता करता दोन्ही पडले, दोन्ही थकून गेले. भगवंताचे रूप नाही आहे, भगवंताचे रूप दिसत नाही. हा याला पाहिलं अर्जुनाला, हा बेहोश पडला आहे आणि त्या सिंहानी झेप मारली आणि त्याच्या गळ्याची माळ घेऊन गेली. आणि मग कृष्ण गेला. कृष्ण आला म्हणे अर्जुन काय करून राहिला तू? आणि त्याने कृष्णाकडे पाहिलं. काय म्हणते तो? अरे कृष्ण हे माळ तर माझी आहे. काय म्हणते? हे माळ माझी आहे. हे माळ तुला मागितलं, तू माळ मला दिली नाही. बाबाच्या लक्ष या दृष्टीकडे, या सृष्टीकडे. बाबाच्या लक्ष या देशाकडे आहे. तुम्ही शिकले काही मोठं नवल नाहीये. बाबाने त्याच्या अर्थ त्याला सांगितलं त्या कीर्तनकारला. म्हणजे महाराज ही माळ भट्ट झाली आहे, ही माळ भट्ट झाली आहे आणि म्हणून भगवंताने तुमच्या हाती दिली आहे. रोज माळ जपायची आहे तुम्हाला, म्हणून ती माळ गळ्यातून काढून हातात दिली आहे. त्या माळाची जोपासना करा. हे माळ आहे एका जातीची माळ आहे. कोणत्या जातीची आहे? माझ्या देहाचे पाहिजे, माझ्या जातीचे पाहिजे. जात कोणती? माझ्या मंडळाच्या सेवक पाहिजे. अनेक संस्था खोलली, आमचं लक्ष त्या ठिकाणी पाहिजे. चांगल्या गोष्टी उगवत नाही. त्या दिवशी माझ्याकडून हे एवढी चूक झाली, कारण की कार्यक्रम 2 होते. बाबा ज्या दिवसापासून गेले त्या दिवसा मी बाबाच्या ठिकाण पाहिलं नाही. बाबाच्या आदेशाचे पालन करायचे आहे म्हणून बाबाचं घर पाहिलं नाही, बाबाच्या निवासस्थान पाहिलं नाही. नाहीतर मी
बाबाच्या सोबत राहणारा व्यक्ती मला राहू नाही जाऊ शकत. पण त्या ठिकाणी दारूचे व्यसन होते आणि त्या ठिकाणी त्या दिवसापासून मी बाबा घरी गेलो नाही. आणि हे चोरटे लोक बदनामी करण्याकरता काही बोलतात आणि त्या दिवशी तसं घडलं. आता ताजं आणि शिळ ज्या ठिकाणी मला जायचं होतं त्या शिवणात थोडा शिळ वाटलं, ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी ताजं वाटलं. म्हणजे आपला कार्यक्रम इकडेच असेल. आता घडामोडी भगवंताची आहे, मी काय करणार आहे ते माझा त्याग आहे. बाबांनी मला एक दिलेला आहे, हर एक संस्था बोलली मला संबंध नाही. मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठे, सगळे रूठले तर चालेल पण माझ्या बाबा नाही रूठलं पाहिजे. जर माझ्या बाबा रूठला तर माझं काय होईल? बाबाने ते सांगितलं. त्या ठिकाणी गेलो. आता माझ्या मनामध्ये एकच भाव होता की आपण मंडळाच्या कार्यामध्ये जाऊन राहिलो. त्या ठिकाणी स्टेजवर बसलो, त्याने बुक्का लावलं, मोठीच्या टोपी घातली. मी पाहून राहिलो, मला असं का वाटून राहिलं? मला त्या ठिकाणी समाधान वाटले नाही, मला बरं वाटलं नाही. कारण की तो कार्यक्रम होता टिंकीचा. माझ्या साड्याच्या घरी हवन होता. तो मला सांगायला आला की भाऊजी माझ्याकडे हवन आहे, तुम्ही या. त्याला विचारलं फोटो कुठून आणला? तर टिंकीतून आणली. टिंकी माझ्या ठिकाण नाही, मी येत नाही. असं आहे का? आहे का तुमच्यामध्ये? आहे त्या ठिकाणी मी उभं राहिलो. मला माझ्या जातीचे सेवक दिसले, मला जातीचे लोक दिसले नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी उठलो. ते टोपी होती, एक मुलगा बसला होता, त्याच्या डोक्यात टाकून दिली. तो कार्यक्रम सोडून मी आपल्या जातीच्या कार्यक्रमात. मंडळ म्हणजे माझी जात आहे. काही लोक आपली जात घेऊन फिरतात, पण बाबाने तुम्हाला जात विचारली नाही. बाबाला विचार नाही, देवाला विचार नाही, पण माणसाला विचार आहे. देव खोटा बोलत नाही, देव कर्म करता नाही आहे. तो निराकार आहे आणि कर्म करणारा हा माणूस आहे. माझं नाव होऊन राहिलं, माझी जय जयकार होऊन राहिली, तर कोण नाही म्हणतो? तर बाबांनी नाही केलं. बाबाच्या एक जवळ बसणारा सेवक काय म्हणते? बाबाच्या मानलेला सेवक, बाबाचे नाव मर्यादा पुरुषोत्तम भगवान बाबा जुंदेजी हा नाव झालं पाहिजे. जसं आमचे अध्यक्ष साहेब आज करून राहिले. 11 डायरेक्टर आहे, पण त्याला कोणाची गरज नाही. कोणताही शो घेते तो स्वतः एकाने घेते. हे हताशून गेले बिचारे. विठ्ठलरावजी पडोळे सचिव, कारण की तो कोणाची ऐकायचीच तयारी नाही. बाबांनी एवढ्या लोकांना जोडलं आणि त्यांनी 10-11 हजार लोकांना दुरावलं आणि ते सगळे चिंतित गेले. काय शिकवलं बाबांनी? कशा करता? स्वार्थासाठी. माझं स्वार्थ साधलं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःच्या मर्जीनं मार्गदर्शन बनवलं. ज्याला काही समजत नाही त्याला मार्गदर्शक बनवलं. ज्याचे 9 हवन झालेलं आहे
त्याला मार्गदर्शक बनवलं, पण मीटिंग घेऊन केली नाही. गाव तुमचे आहे, मार्गदर्शक आहे, तो गाव आपला सांभाळण. आणि एक दिवस येऊ काय करणार हो इथं? गाव तुम्हाला सांभाळायचे आहे. पहिले असं नव्हतं. ज्या गावात मार्गदर्शक पाहिजे सगळ्याची मीटिंग घेऊन कोणाला जो आवडते त्याचं नाव द्यायचं आणि तो बोर्डामध्ये ठेवून त्याला पास कर. आणि यांनी स्वतःच्या मर्जीनं बनवलं. आणि काय म्हणते सेवकाले, याच्याकडून कार्य घ्या, दुसरीकडून घेऊ नका. दुसरीकडून घेतलं फोटो मिळणार नाही. म्हणजे आम्हाला बांधून ठेवलं. आम्ही गुलाम आहोत तुमचे. आज हे आम्हाला शिकायचं. पहिले होतं ज्याला जेवण होतं नियमामध्ये होतं की जे जेवण आहे त्याच्याकडून घ्या. जर जेवण मिळते तर दूर जायची गरज नाही. आणि म्हणून बाबा काय म्हणतात, म्हणजे तुला माझं नाव ठेवायची गरज नाही. बाबाचं नाव मर्यादा पुरुषोत्तम भगवान बाबा जुमदेवजी नाव झालं पाहिजे. एवढं मोठं नाव आहे, मग बाबाने का स्वीकारलं नाही? तुम्ही भगवान बन गया. बाबाने सांगितलं मी भगवान नाही, मी एक तुमच्यासारखं साधारण व्यक्ती आहे. अध्यक्ष का म्हणते मी आहे. मीनं केलं हे सर्व, मीनं केलं. मीनं भवन वाचवलं, मी आश्रम बनवलं, मी सुधारणा केली. आणि पहिले कोण केलं? पहिले कोणी केलं? हा 7वा अध्यक्ष आहे. जन्माला येतो बरोबर तर सगळंच करून टाकलं का? अरे ज्याने केलं त्याचं नाव घ्या. ज्याच्या खाऊन आलो त्याचं नाव घ्या. पैसा आज नाही उद्या पैसा घेऊन जाणार नाहीये. पण बाबाने कीर्ती कमवली. मरावे पण कीर्ती उरावे. बाबाने याचे देही याचे डोळा पाय मुक्तीचा सोहळा. आणि म्हणून बाबाने सांगितलं की मी भगवान नाही. त्याला समजवलं पण ऐकायला खाली नाही. बाबा काय म्हणतात, नाही तू एक मेला तर चालेल. हा म्हणते तो बाबाच्या देवळच्या सेवक, रात्र दिवस बाबाच्या सोबत बसणारा. बाबा म्हणे तू मेला तर चालेल पण माझे हजारो मुलं दुखी होऊ नये. मी भगवान नाही. माझ्या आई वडिलांनी माझे नाव ठेवलेलं आहे, तुला माझे नाव ठेवायची गरज नाही. बाबांनी विचार नाही केला. बाबांनी स्वतःचा विचार केला नाही. बाबांनी जनतेचा विचार केला. आणि म्हणून बाबाच्या शब्दाने आम्ही आज सुखी आहोत. मार्गदर्शक हा निमित्त आहे. कारण की एक बोटानं काहीच होत नाही. बाबांनी ते सांगितलं मी एकटा काहीच करू शकत नाही. एकटा माणूस काहीच करू शकत नाही. त्या माणसाला जीवनसाथी जे कोणतं भेटत नाही पण तो चांगलं बनू शकत नाही. मुला मुलींनी चांगलं विषय घ्या. चांगले लक्ष ठेवायचे, लोभामध्ये पडू नये. मुलांनी भगवंताकडे लक्ष ठेवायचं. आई वडिलांची मर्यादा पाळायची. जर बाबाची मर्यादा आम्ही पाळली नाही तर आम्ही काही शिकू शकत नाही. आपलं काहीच नाही. बापाच्या घरी 100 गाई आजच्या दिवस उद्या येईल का? आजच्या दिवस उद्या येणार नाही. म्हणून मन आहे बापाच्या घरी 100 गाई आणि सकाळी उठून काय म्हणते काहीच नाही.